सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आहे। खऱ्या अर्थाने महापुरुषांचा जन्मदिवस हा आपण सण आणि उत्साह म्हणून साजरा करायचा असतो, कारण या महापुरुषांमुळे आपल्याला एक नवीन आयुष्य, सामाजिक न्याय आणि सामाजिक समता मिळालेली आहे। आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही असा विचार केला की आमच्या सहाय्यक आयुक्त कार्यालय, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काही सामाजिक संघटना ज्या महिलांसाठी काम करतात त्यांचा सहभागीनं नोंदवावा आणि त्यांनाही आमच्या कार्यालयाची कार्यक्रमाची माहिती व्हावी, तसेच इतर महिलांसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। विशेषतः आम्ही मुलींना याच्यासाठी बोलवलेलं आहे की आजच्या घरी तर आपण सगळे बसतो, भगवंत सगळे करत असतात, पण त्याचबरोबर आर्थिक सोर्स मुलांना घरबसल्या पण मिळाला पाहिजे किंवा कामाला न मिळाला पाहिजे, हा सामाजिक उद्देश आहे। भारताच्या पहिल्या शिक्षिका स्वतः शिकून केले शिक्षित आम्हा लेकींना, स्वतः शिकून केले शिक्षित आम्हा लेकींना दिले बंधक। तर त्याच्यातून सगळं सावित्रीबाईंचं काम जे आहे ते त्या कवितेच्या सारमधून आपल्याला समजून येईल असं मला वाटतं। तर मी लिहिलेल्या कवितेचं वाचन करते, कारण कविता लिहिण्याचा छंद आहे मला, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी कविता पण लिहितात। कधीच पहिला रडली नाही, कधीच कुठली नाही, कधीच या घराचा, या देशाचा संवर्धन चालवलेला आहे। आणि म्हणूनच आज भारत माता हे म्हणूनच ओळखलं जातं, भारत बाबा नाही म्हणून, हिंदुस्तान काय नाव दिलं जातं ते भारत माता दिलेलं आहे। आणि हे सगळं तुमच्याबरोबर होतं आणि एक भरपूर काही बोलण्यासारखं आहे। आणि 13 फेब्रुवारीला दरवर्षी क्रांती चौकामध्ये सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो। तुम्हाला आजच मी सगळ्यांना निमंत्रण देतोय, सगळ्यांनी यावं। त्या ठिकाणी पुस्तकं असतात, वाचनही होतं आणि तुमचे काही नाट्य, पोवाडे, नाट्य असे हे जरी असले तरी ते सुद्धा त्या ठिकाणी आपण करून घेतो, कारण हेच यासाठी आहे प्रत्येकाला त्याचा स्वतःचा हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सामाजिक न्याय करते। आणि म्हणून जास्त काय बोलणार नाही या दिवशी, एवढ्याच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईन, कारण मी मॅडम दरवर्षी मुद्दामून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 7 दिवसाचा सप्ताह घेत होतो। यावर्षी मी देवा पाटलांना सांगितलं या सगळ्या महिलांना आपल्याला त्या ठिकाणी आणा, रोज सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी क्रांती चौकामध्ये लोक रामायण, महाभारत किंवा भागवत कथा याचा यज्ञ करतात, याचं पारायण करतात। मी याचं वाचन करत असतो, एक दिवस संविधान वाचतो, एक दिवस पुराण वाचतो, एक दिवस साहेब ग्रंथ साहेब हे पण वाचतो। म्हणजे या 7 दिवसामध्ये त्यांनी जे आयुष्यामध्ये त्या पण एक स्त्री होती आणि त्यांनी पण आयुष्य एकदम आपल्यासारखं व्यवस्थित जगले असते, पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी होते की महिलांसाठी मी काहीतरी करावं आणि त्यांनी केले म्हणून आज आपण इथे आहोत, हे लक्षात ठेवा। नाहीतर आतापर्यंत सुद्धा चूल आणि मूलशिवाय आपल्याला शिवत जायचं। तर हे सगळं त्याच्यामुळे होत्या की त्यांनी जो त्याग केला ना, तर त्याचं फळ आपल्याला जे भेटले आज, त्या फळाचं आपण आस्वाद घ्यावा असं मला वाटते, कारण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। आपण शिकलो म्हणून आज इथे आहोत। दुसरी गोष्ट की मी मुलींना सांगू इच्छिते की आई वडील आपल्यासाठी फार मेहनत करतात, आपल्याला शिकण्यासाठी अहोरात्र त्रास सहन करून आपल्या शिक्षणासाठी, कारण त्यांचं फक्त डोक्यात एकच असतं की माझ्या मुलींनी आमच्यासारखं राहू नये, काहीतरी नवीन मोठ्या पोस्टवर जावं आणि तिचं भविष्य उज्ज्वल करावं। फक्त काही जे आजकाल बाहेर सावित्रीबाई फुले दिनानिमित्त मी सर्व महिलांना एक आवाहन करू इच्छिते की महिलांना आणि मुलींना सर्वात पहिले की जसं सावित्रीबाई फुलेंनी आपल्या पूर्णच जीवनामध्ये सर्व काही त्याग करून आपल्यासाठी एवढा मोठा मार्ग रिकामा करून दिलाय आणि त्या एवढ्या मोठ्या शिक्षणाचा तुम्ही पूर्णपणे त्याचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं आणि शिक्षणाच्याच ह्याच्यावर रस्त्यावर तुम्ही चला, बाकीचे काही इकडे तिकडे जाण्यापेक्षा आणि आई वडिलांना आपल्या समोर ठेवून त्यांच्या मेहनतीचा सगळं काही फळ आपण हे शिक्षणामार्फत आपण पायावर उभं राहून त्यांना द्यावा असं मला वाटतं आणि सर्वांनी शिक्षण करावून सावित्रीबाई फुलेंचं नाव अजूनही जसं अजरामर ठेवता येईल याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। बस। हां, सर्वांना नमस्कार।
मी जयश्री सोनकोडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन प्रादेशिक उपायुक्त कार्यालय तसेच आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान, दामिनी संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयीची जाणीव, जागृती तसेच त्यांच्या कार्याची ओळख समस्त महिलांना, मुलींना व्हावी, हा त्या मागील उद्देश आहे. तसेच इंडो जर्मन यांच्या वतीने व प्रादेशिक उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. यामध्ये महिलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील किंवा इंडो जर्मन मार्फत जे काही मोफत क्लासेस आहेत त्या मुलींना किंवा महिलांना उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक विकासाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं एक महत्त्वाचं काम पण आज आम्ही इथं करणार आहोत. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समस्त इथे महिला भगिनी जमा झालेल्या आहेत. तसेच समाजातील सर्व महिलांना, मुलींना या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते.